नमस्कार. कधीकधी हजारो पुस्तकं वाचून जे कळत नाही ते संतांच्या एका ओळीत समजून जातं. का माहितीये? कारण ते शब्द कागदावरचे नसून प्रत्यक्ष अनुभवाचे आहेत. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक अनुभूती ठरेल. शांत चित्ताने हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या शब्दांमधली चैतन्य शक्ती अनुभवा. हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आज आपण संत एकनाथ महाराज यांच्या एका अत्यंत परखड आणि समाजाच्या वास्तवावर अचूक बोट ठेवणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. पैशाच्या आणि पोटाच्या मोहापायी माणसाची नीतिमत्ता कशी रसातळाला जाते याचे अत्यंत भेदक वर्णन नाथ महाराजांनी या अभंगात केले आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. या पोटाकारणे न करावे ते करीती, वेद ते विकिती थोरयाती. भावार्थ विश्लेषण. श्रोतेहो, संत एकनाथ महाराज पहिल्या चरणात समाजातील एक अत्यंत विदारक सत्य मांडतात. ते म्हणतात की केवळ आपली भूक भागवण्यासाठी, स्वार्थासाठी आणि पोटापाण्यासाठी लोक अशी कृत्ये करतात जी त्यांनी कधीही करू नयेत. पोटाची खळगी भरण्याच्या मोहापायी माणसाची सारासार विचार करण्याची बुद्धी नष्ट होते. या जगात ज्यांना उच्च कुळातील किंवा थोर जातीचे मानले जाते अशी मोठी आणि प्रतिष्ठित माणसेही स्वतःच्या पोटासाठी आणि पैशाच्या लोभासाठी चक्क पवित्र वेदांचा बाजार मांडतात. ज्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हायला हवा तेच ज्ञान ही मंडळी पैशासाठी विकायला तयार होतात. थोडक्यात सांगायचे तर स्वार्थासाठी माणूस आपली सर्व मूल्ये आणि नैतिकता अगदी सहज विकून टाकतो. हा मानवी स्वभाव येथे अतिशय स्पष्टपणे मांडला आहे. सामाजिक संदेश. समाजातील बुद्धिजीवी, ज्ञानी आणि उच्चशिक्षित लोक पैशासाठी आणि सत्तेसाठी चुकीच्या किंवा भ्रष्ट लोकांची तळी उचलून धरतात. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रबोधनासाठी करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची आणि धनदांडग्यांची मर्जी राखण्यासाठी केला जातो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळातील विकले गेलेले पत्रकार आणि बडे विचारवंत याचं अगदी चपखल उदाहरण आहेत. पत्रकारांचे आणि विचारवंतांचे काम समाजाला निर्भयपणे सत्य सांगणे हे असते. पण आज अनेक उच्चशिक्षित बुद्धिवान पत्रकार आणि माध्यम संस्था पैशांसाठी किंवा राजकीय दबावाखाली येऊन भ्रष्ट नेत्यांचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे गोडवे गाताना दिसतात. चुकीच्या माणसांना समाजासमोर आदर्श म्हणून उभे केले जाते आणि त्यांचे समर्थन करण्यासाठी हे ज्ञानी लोक आपल्या शब्दांचा आणि ज्ञानाचा गैरवापर करतात. जेव्हा ज्ञानी माणसे स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचतात तेव्हा समाजाचे सर्वात मोठे नुकसान होते. दुसरा चरण. नीचासी शब्दज्ञान सांगती ब्राह्मण, ऐकती ब्रह्माज्ञान त्यांचे मुखे. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणात नाथ महाराज ज्ञानाच्या होणाऱ्या विटंबनेवर प्रहार करतात. ते म्हणतात की ज्यांच्याकडे समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आहे असे ज्ञानी लोक पैशाच्या लालसेपोटी अत्यंत नीच प्रवृत्तीच्या आणि वाईट आचरणाच्या लोकांना केवळ शब्दांचे ज्ञान विकत आहेत. संपत्तीच्या मोहामुळे हे विद्वान लोक अज्ञानी आणि दुर्जन लोकांच्या पुढे लाचारी पत्करतात. इतकेच नाही तर पैशाच्याच जोरावर हे विद्वान लोक त्याचं नीच आणि चारित्र्यहीन लोकांच्या तोंडून ब्रह्मज्ञान ऐकण्याची नामुष्की स्वतःवर ओढवून घेतात. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्यापुढे ज्ञान कसे नतमस्तक होते आणि ज्ञानी माणूस आपला स्वाभिमान कसा गमावतो याचे हे अत्यंत सडेतोड आणि विचार करायला लावणारे विश्लेषण आहे. सामाजिक संदेश. समाजातील बुद्धिजीवी, ज्ञानी आणि उच्चशिक्षित लोक पैशासाठी आणि सत्तेसाठी चुकीच्या किंवा भ्रष्ट लोकांची तळी उचलून धरतात. ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रबोधनासाठी करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची आणि धनदांडग्यांची मर्जी राखण्यासाठी केला जातो. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळातील विकले गेलेले पत्रकार आणि बडे विचारवंत याचं अगदी चपखल उदाहरण आहेत. पत्रकारांचे आणि विचारवंतांचे काम समाजाला निर्भयपणे सत्य सांगणे हे असते. पण आज अनेक उच्चशिक्षित बुद्धिवान पत्रकार आणि माध्यम संस्था पैशांसाठी किंवा राजकीय दबावाखाली येऊन भ्रष्ट नेत्यांचे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे गोडवे गाताना दिसतात. चुकीच्या माणसांना समाजासमोर आदर्श म्हणून उभे केले जाते आणि त्यांचे समर्थन करण्यासाठी हे ज्ञानी लोक आपल्या शब्दांचा आणि ज्ञानाचा गैरवापर करतात. जेव्हा ज्ञानी माणसे स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचतात तेव्हा समाजाचे सर्वात मोठे नुकसान होते. तिसरा चरण. श्रेष्ठवर्ण होऊनी नीचकर्म करीती, काही न ते भीती पुण्य पापा. भावार्थ विश्लेषण. श्रोतेहो, या चरणातून आपल्याला माणसाच्या निर्लज्जपणाची आणि ढासळत्या चारित्र्याची जाणीव होते. संत एकनाथ महाराज सांगतात की समाजात जे स्वतःला उच्च वर्णाचे आणि श्रेष्ठ मानतात तेच लोक प्रत्यक्षात मात्र अत्यंत खालच्या दर्जाची आणि नीच कामे करत आहेत. समाजातील आपले स्थान आणि आपली प्रतिष्ठा याला न शोभणारे वर्तन करताना त्यांच्या मनात कोणतीही लाज उरलेली नाही. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे या लोकांना आता पाप आणि पुण्य यांची कोणतीही भीती उरलेली नाही. कोणती गोष्ट योग्य आणि कोणती अयोग्य याचा विचार न करता केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी हे लोक वाटेल त्या थराला जायला तयार झालेले आहेत. त्यांचा सदसद्विवेक बुद्धीचा आवाज पूर्णपणे हरवला आहे.
सामाजिक संदेश. समाजात ज्यांना उच्च आणि आदराचे स्थान दिले आहे अशी लोक जेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कामे करतात तेव्हा त्यांना पाप पुण्याची किंवा कायद्याची कोणतीही भीती उरत नाही. सत्तेचा आणि पदाचा माज त्यांना अंध करतो. वास्तविक जीवनातील उदाहरण वैद्यकीय क्षेत्रातील काळा बाजार आणि अवयव तस्करी हे या चरणाचे भयानक वास्तव आहे. डॉक्टर म्हणजे समाजासाठी देवदूत मानला जातो. हा अत्यंत श्रेष्ठ आणि आदराचा व्यवसाय आहे. पण आज आपण बातम्यांमध्ये वाचतो की काही डॉक्टरांनी पैशांसाठी रुग्णांच्या किडनीसारख्या अवयवांची तस्करी केली. साध्या आजारांसाठी रुग्णांना घाबरवून लाखो रुपयांची खोटी बिले फाडली जातात. कोरोनासारख्या महामारीच्या काळातही काही रुग्णालयांनी बेड्स आणि जीवरक्षक औषधांचा काळाबाजार केला. समाजात आदराच्या स्थानी बसलेल्या या लोकांनी पैशांसाठी माणुसकीला काळीमा फासणारी नीच कृत्ये केली आणि त्यांना या पापाची किंवा समाजाची कोणतीही लाज वाटली नाही. चौथा चरण. एका जनार्दनी सांडोनी आचार करीती पामर नानामते. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज या सर्वांचा निष्कर्ष अतिशय स्पष्ट शब्दांत मांडतात. ते म्हणतात की असे हे पामर म्हणजे अत्यंत क्षुद्र आणि नीच लोक स्वतःचे सर्व चांगले आचार विचार आणि सत्प्रवृत्ती पूर्णपणे सोडून देतात. चांगले वर्तन विसरून ही मंडळी स्वतःच्या सोयीनुसार आणि स्वार्थासाठी नवनवीन नियम बनवतात. त्यांच्या कृतीला कोणतेही चांगले तत्त्वज्ञान नसते, तर केवळ स्वतःचा फायदा कसा होईल या एकाच विचाराने ते अनेक प्रकारची मते मांडून समाजाची आणि स्वतःचीही दिशाभूल करतात. चांगल्या आचरणाचा त्याग करून स्वार्थाच्या मार्गावर चालणाऱ्या या ढोंगी लोकांचे खरे स्वरूप नाथ महाराजांनी येथे जगासमोर उघड केले आहे. सामाजिक संदेश. चांगल्या आचरणाचा, संस्कारांचा आणि नीतिमत्तेचा पूर्णपणे विसर पडून लोक स्वार्थासाठी, प्रसिद्धीसाठी आणि स्वतःच्या अहंकारासाठी वाटेल तसे वागत आहेत. समाजाची प्रचंड वेगाने नैतिक घसरण होत आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजचे सोशल मीडिया आणि रील्सचे जग हे याचं अत्यंत जिवंत उदाहरण आहे. फक्त लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी आजची तरुण पिढी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव घेणे स्टंट्स करते. समाजात कसं वागावं याचा कोणताही ताळमेळ राहिला नाहीये. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकल ट्रेनमध्ये अश्लील आणि विचित्र हावभाव करत व्हिडिओ बनवले जातात आणि त्यालाच आजकाल प्रसिद्धी मानले जाते. संस्कार, नीतिमत्ता आणि चांगला आचार या गोष्टी कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊन आजचा माणूस तात्पुरत्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अगदी वेड्यासारखा आणि स्वैराचारी वागत आहे. युवा पिढीसाठी संदेश. मित्रांनो, आजच्या आपल्या तरुण पिढीने यातून खूप मोठा बोध घेण्याची गरज आहे. आज आपण सगळेच करिअरच्या एका मोठ्या शर्यतीत वेगाने पळत आहोत. लवकरात लवकर खूप पैसा आणि मोठे यश मिळवण्याची सर्वांनाच घाई झाली आहे. पण या वेगात आपण आपली मूल्ये तर विसरत नाही ना, हे एकदा थांबून स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी आणि पोटापाण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणे अजिबात चुकीचे नाही. पण त्यासाठी स्वतःची तत्त्वे, आपली नीतिमत्ता आणि आपली माणुसकी विकून मोठे होणे खरंच योग्य आहे का? आजकाल शॉर्टकट मारून किंवा चुकीच्या मार्गाने जाऊन रातोरात श्रीमंत होण्याचे मोठे आकर्षण तरुणांमध्ये दिसते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे यश दुसऱ्याला फसवून, कोणाचे तरी नुकसान करून किंवा चुकीचे काम करून मिळते ते यश कधीच टिकत नाही आणि त्याने रात्रीची शांत झोपही लागत नाही. त्यामुळे संत एकनाथ महाराजांचे हे अमूल्य विचार नेहमी आपल्या हृदयात कोरून ठेवा. आयुष्यात कितीही मोठी अडचण आली, कितीही मोठा मोह झाला तरी सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग कधीही सोडू नका. आपले विचार नेहमी शुद्ध ठेवा आणि आपले आचरण अगदी पारदर्शक ठेवा. कारण शेवटी आयुष्यात तुम्ही मिळवलेला पैसा तुमची ओळख ठरवत नाही, तर तुमची नीतिमत्ता आणि तुमचे निष्कलंक चारित्र्य हीच तुमची जगात खरी ओळख असते. धन्यवाद. भौतिक सुखासाठी किंवा पैशासाठी कधीही आपली नीतिमत्ता आणि माणुसकी विकू नका. जीवन जगण्यासाठी पैसा हवाच, पण त्यासाठी स्वतःच्या तत्वांशी प्रतारणा करणे कधीही योग्य नाही. ज्ञानाचा आणि प्रतिष्ठेचा वापर समाजाच्या भल्यासाठी व्हावा, स्वार्थासाठी नाही. डोळे मिटले की समोर पांडुरंग दिसावा आणि डोळे उघडले की माणसात देव दिसावा, हीच संतांची पुण्याई. भावार्थ. संतवाणीच्या या परिवारात सामील झाल्याबद्दल आभार. तुमचं प्रेम असं होतं की वाटतं हा विचार जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहोचावा. कमेंटमध्ये विठ्ठल नामस्मरण करायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.